सगळ्या लोकांना श्रीमंत व्हायचं असतं. येस. तर श्रीमंत कसं व्हायचं? कारण ज्या वेळेला तुम्ही असे पैसे मोजतात, तुम्ही पैसा करिअरमध्ये ग्रोथ मिळवण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कसं काय उपयोग होतो? करिअर ग्रोथ करायची असेल तर पहिल्यांदा फोकस. पैशाबद्दल लोकात काय समज गैरसमज आहे? ज्याप्रमाणे आपल्याला श्वास घेणं गरजेचं आहे आयुष्य जगण्यासाठी, तेवढाच महत्वाचा पैसा आहे. कारण मनी माइंडसेट तो कसा तयार करायचा? ते विचार बदलले. पैशाला जर आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नियम कसा लागू पडतो, तो कसा वापरायचा? लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सायन्स आहे, ती कुठली भानामती नाहीये किंवा कुठला काळा जादू नाही. पैसा नीट ठेवला पाहिजे. तर पॉकेटमध्ये ठेवताना किंवा वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवताना तो कशा पद्धतीने ठेवायला? जर आपल्याकडे लेडीजकडे तर पर्स असतेच, पण जेंट्सकडे पण वॉलेट्स असतात, तर तुम्ही त्या नोटात आता लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा ह्यानुसार आपल्याकडे पैशाला आकर्षित करण्यासाठी काय काय केलं पाहिजे? हे पाणी रात्री भरून आपण आपल्या उशाला ठेवायचे, म्हणजे आजूबाजूला बेडच्या. पण ते ठेवण्याआधी करिअरमध्ये अपयश येतं त्यावेळेस माइंडसेट कसा बदलायला पाहिजे? करिअरमध्ये अपयश हे आपल्या माइंडसेटमुळेच येतं. पैशामुळे नाती बिघडतात किंवा संबंध खराब होतात, ताणतणाव निर्माण होतो. तर तो कसा व्यवस्थित करा? पैशांची भीती असते प्रत्येक माणसाची, त्याच्यावर विजय कसा मिळवायचा? पैसा येतो पण EMI मध्ये याच्यामध्ये निघून जातो. तर मग आता कर्ज कमी कसं करायचं किंवा ते संपवायचं कसं, काय सांगाल?